निष्पाप हो सकुबाई ठकुबाई रंगुबाई गंगुबाई मोठ्या का बिम्मावशी आबाई खबाई संगीता काकू आणि ताका कडूबाई कमात्या हातवर करा चला. वाव कसलं नाही का पंढरपूर सारखं वाटायला लागलंय. हो हो तिकडचे ऐका ना तुम्ही पण करा ना वर हात. हो ऐका ना बाई हात वरती करा. वा 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 सर्वजण. आणि या ठिकाणी निवृत्तीनाथाला एवढंच सांगायचंय ज्यांच्या हातावरती आयुष्य रेषा कमी असतील आणि ज्यांच्या हात वरती असतील त्यांची आयुष्य रेषा वाढव देवा. ज्यांच्या हातावर धनरेषा कमी असेल ती धनरेषा बगरे देवा वाढव. आरोग्याची रेषा वाढव. तुझ्या दारात आम्ही तुझं भजन करणार आहोत आता एका सुरात एका तालात एका लयात. हरे विठोबार भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तयामा. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमा विण नाही समाधान. प्रेमाचा नुसतं ज्ञान उपयोगीचं नाही. त्या ज्ञानाला भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा असा. उद्धवाला ज्ञानाचा अहंकार झाला. उद्धवा गोपाल कृष्णाचा प्रिय अहंकार झाला. अहंकार उद्धवाला. आणि एवढा अहंकार झाला उद्धव दांडरलं. गोपाल कृष्णाच्या मनात आलं. उद्धवाला म्हणले उद्धवा क्या है भगवान जाना पड़ेगा. कहा पर भगवान गोकुल में इसलिए माझ्या गवळणींचं सांत्वन करण्याकरता जावं लागल. जाना पडेगा तुझे असं. हा आणि मग उद्धवाला असा अहंकार झाला आणि उद्धव म्हणू लागला मारना है चूहा और भिजते रायफल लेकर. उंदीर मारायचं आणि रायफलीचं काम कशाला तिथं. ते स्वतःला रायफल समजायचं. अरे सेन तुडवणाऱ्या माणसाचं सांत्वन करण्याकरता मला पाठवता. काही कळतं का नाही मी कोण्या लेव्हलचा माणूस. आमदार खासदार माया पाया पडते आणि तुम्ही मला पाठवता तिकडं. जाना पडेगा उद्धवजी जाना पडेगा. उद्धव गेलं गोकुळात असं सांगतात. जेव्हापासून माझ्या गोपाल कृष्णाने गोकुळ सोडलं तेव्हापासून पुन्हा गोकुळात गेला नाही. पण महाराज एक आंधळा ग्रहस्थ पीठ मागण्याकरता जायचा गोकुळात. बर का महाराज बर का. आंधळा माणूस पीठ मागण्याकरता जायचा आणि गोपाल कृष्णासारखी सुंदर बासरी वाजवायचा. आणि तिथल्या गवळणी बासरी ऐकली का काम धंदा सोडून पळत जायच्या. पळत
ऐसा लगता था गोपाल कृष्ण आ गया, हमारा कणवा आ गया, चलो हमारा कणवा आ गया, अशा ओरडत जायच्या. आणि तेवढ्यामध्ये ती आंधळा माणूस पीठ मागणारा असायचा. गवळणे त्याला म्हणायचा, काही कळतं का रे तुला? काय झालं? बंसरी मत बजाया करो, ये बंसरी हमें याद दिलाती है हमारे कणवा की. ते म्हणले मग पीठ कसं मला मिळेल? मला बिगर बासरी वाजवता मागचा आम्ही देऊ, आणि तू जर बासरी वाजवली तर बासरीच मोडू तुझी. एवढं प्रेम होतं गोपाल कृष्णावर. आणि त्यांचं सांत्वन करण्याकरता उद्धव आणि गोकुळात गेले आणि विचारलं, इथं गवळणी कुठे आहेत? एक गोपाळ म्हणाला, हे 5 वडाच्या झाडाच्या पलीकडे गवळणी रुदन करत असतात, त्या दंडानं जायचं. ओला दंड दिसतो त्या दंडाने जायचं. हा गेला दंडाने. भागवतात वर्णन आहे. तो दंड म्हणजे गवळणी एकत्र यायच्या आणि रुदन करायच्या. रुदन करणं म्हणजे रडणं. रडायच्या आणि त्यांच्या नेत्रातले अश्रू खाली टिपकायचे, ते त्या दंडाने ओले व्हायचे. तो दंड असा. आणि उद्धव तिथं गेला आणि 2-3 गवळणी जमलेल्या. पहिली दुसरीला म्हणायची, अगं ऐक ना. काय आहे? जेव्हापासून गोपाल कृष्णाने गोकुळ सोडलं, तेव्हापासून माझ्या स्वप्नात देखील आला नाही. ही पहिली दुसरीला म्हणत असताना दुसरी पहिलीला म्हणती, भाग्यवान आहेस बाई तू, भाग्यवान आहेस. का? याच्या अर्थी तू झोपतेस. पण जेव्हापासून माझ्या गोपाल कृष्णाने गोकुळ सोडलं तेव्हापासून माझा डोळ्याला डोळाच नाही. आणि हे उद्धव मधीच गेलं. टिटी टेरे 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 मध्येच गेलं ते. आणि गेल्यानंतर ते म्हणे, हे कोण आहे रे टुरक्या? ते म्हणे, बाई मी उद्धव आहे. ते मग आला काय? आला ते म्हणे, मला कृष्णाने पाठवलेलं. कशाला? तुमचं सांत्वन करण्याकरता. आणि मग बोल म्हणले. आणि उद्धव म्हणला, त्याचा जन्म नाही, त्याचा मृत्यू नाही. ती एक म्हातारी गवळण म्हणली, हे फेक्या 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 गळगुट्या गप, काही पण नको सांग. एक म्हातारी गवळण त्याला म्हणायची, नको फेक्या हाणू, बच्चन गप. ते म्हणले, आता मी काय केलं आत्या? ते म्हणे, तू म्हणतो ना त्याचा जन्म नाही मरण नाही. ए माझे देखत जन्मलं ते मी एवढं खत्र होतं, त्याला बांधून ठेवलं. म्या सोड उखळच. या बघ, हे 2 झाडं फाटळलेली हेच. आणि तू कुठं नको भेंपू ना. त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही. दिलं काढून तिथं. आणि मग उद्धव म्हणला, आज शहाणा झालो मी. आज इथं जे प्रेम आहे ना, प्रेम, हे प्रेम म्हणजे माझं ज्ञान या प्रेमापुढं टमकीप्रमाणे. किती वाजिलं तरी ते ज्ञानरूपी ढोल आहे. आणि प्रेम, ज्ञान, प्रेम माय बापांनो ढोल आहे. आणि ज्ञान टमकीप्रमाणे आहे, टमकीप्रमाणे. उद्धव म्हणला, आज शहाणा झालो मी. माझं ज्ञान किती जरी वाजिलं तरी टाटा टाटा राटा 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 टाटा राटा रा. लक्षात आलं ना तुमच्या बाबा? आणि म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे. ओ ठीक आहे, त्यानं माझ्या घरात यावं. बरं काय? त्यानं माझ्या टोपल्यातले भाकरे खावे. आणि त्यानं माझ्या पदराला पकडून मला म्हणावं, मा 2 दिवसापासून उपवासी आहे ग, काहीतरी खाण्याकरता दे ना. असं त्यानं माझ्या पदराला म्हणून पकडून म्हणावं. आणि त्याने माझ्या पदराला तोंड पुसावं. हात धुतल्यानंतर त्यानं माझ्या पदराला हात पुसण्याकरता यावं, असं वाटत असेल. बरं काय? त्याच्याकरता पुरुषाचं खाणं, स्त्रीचं न्हाणं हे झाकून असावं. पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं हे झाकून असावं. घरामध्ये भक्ती प्रेम कळतो, अन्यथा नव्हे, अन्यथा नव्हे. म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख देये, प्रेम सुख देये, प्रेमा विना नाही समाधान. रांडविणे जेवी श्रृंगार पै केला, प्रेमा विना झाला ज्ञाने तैसा. अरे नाथ बाबा सांगतात, जिचा पती मरण पावला, काय पती मरण पावला, तिनं लिपस्टिक लावली, ॲब्रो केला, रांडविणे जेवे श्रृंगार पै केला, प्रेमाविण झाला ज्ञाने तैसा.